मजेत ना आणि असताय ना असायलाच पाहिजे। तर मी बोलणार आहे सध्या आपल्याकडे असलेल्या यडाबद्दल। तर कोणचं यड? बोला बोला, कोणचं यड? बोला। तर मी सांगितो, पहिलं यड म्हणजे त्या टीव्हीचं आणि दुसरं यड म्हणजे त्या मोबाईलचं। अहो या दोन गोष्टी पायी पागल झाली हो जनता, पागल झाली। अहो आजकाल जेवणं, धान्य निवडणं, भाज्या चिरणं हे समजा त्या टीव्ही पुढे चालतंय ना व काय? खरं की खोटं? बोला बोला, खरं की खोटं? अहो आमच्याकडले काकू त्या टीव्ही पुढं बिग बॉस बघत शेपूची भाजी चिरत बसलेलं। तेवढ्यात त्यांच्या लेकीला आईच्या माईचा उमाळा आला। म्हणे आय आज मी तुझ्या मांडीव डोकं ठेवून झोपणार। आणि तिने मांडीव डोकं ठेवून तिने काढला मोबाईल। आय सिरियल मध्ये आणि पोरगी मोबाईल मध्ये। घरोघरी मातीच्या चुली झालं, लग्नानंतर होईल प्रेम झालं, ठरलं तर मग झालं आणि सुरू झालं काजळ माया आणि पोरगी लागली किंचळायला। आय म्हणे उगी 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 खोटं असते समज, घाबरू नको। तर पोर अजून खच्ची ओरडायला लागलं, अगं खोटं काय? तू त्या टीव्हीच्या नादात त्या शेपूच्या भाजी संग माझी यांनी पण चिरून टाकलीस ग। असं आहे या टीव्हीचं याड। त्या मोबाईलच्या याडात काय बोलायला नको। पाक्का आणला त्या मोबाईल आणि त्या मोबाईलनं माणसं बी लई लबाड बोलायला लागल्या। काय खरं की खोटं? बोला बोला, खरं की खोटं? तर बघा, एखाद्या सुनेला तर सासूचा फोन आला तर कशी करीते? हॅलो हॅलो हॅलो, रेंजच गेली। आणि तोच तर माहेरातून फोन आल्यावर ती बाई रेंज शोधत पाक गच्चीवर जाईल। भले ती वरच पडली तरी चालेल पण रेंज गेली नाही पाहिजे का? माहेराचा फोन हो, माहेराचा फोन। हा तसंच एका नवीन लग्न झालेल्या पुरीनं तिच्या आईला फोन केला। सासू, ननंद, दीर, मग शेवटी नवरा, असं तासभर सगळं विषय झालं। आणि नंतर म्हणे आता मला लय काम आहे, आता राहिलेलं नंतर बोलू। म्हणजे एवढं तासभर पण राहिलंच का? नंतर तिने लगेच फोन केला, आय तू कशी आहेस? आई म्हणे मला काय दाढ बनली आहे का? मी बली चांगली, पण आत्ताच तर बोलली की पोरी तुझ्या संग। तर पोरगी म्हणे तसं नाही ग, अगं मी तुला व्हॉट्सअपवर हाय टाकलंय, तू त्याला रिप्लाय नाही दिला। होय होय मी बली चांगली आहे, पण तू व्हॉट्सअपवर हाय कशाबाबत टाकलंय? तर पोरगी म्हणे अगं मी भांडी घासायचा व्हिडिओ अपलोड केलाय, तो जरा बघ। आई तळमळली, म्हणे माझ्या नाजूक सुकुमार लेकराला सासरी भांडी घासायला लागताय। पोरगी म्हणे नाही ग मम्मी, भांडी घासली आवड मी फक्त व्हिडिओ अपलोड केला, तो जरा बघ आणि त्याला लाईक कर, म्हणजे त्यांना अजून मोटिवेशन मिळेल। उद्या फरशी पण पुसून घ्यायची ना। पहिला कोणी पाहुणा घरी आला की पहिली तब्येतीची विचारपूस व्हायची। आता कोणी पाहुणा घरी आला की पहिली विचारते पिनचा चार्जर आहे का? अहो एका पोराला पोरगी बघायचा कार्यक्रम चालू होता। त्या पोरीला बघून पोराची आपली चुलबुल। शेवटी त्याने विचारलं, अगं तुझा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय, पण तुला कुठं पाहिजे ते आठवना। पोरगी फडदिशी म्हणे अरे मला रीलवर बघितलं असेल, रोज 20 रील टाकते मी, पांडुरंग पांडुरंग। पागल झाली ओ जनता, पागल झाली ओ जनता, त्या मोबाईल पायी पागल झाली। पहिला तो फोटोवाला म्हणे इस्माईल, तर सगळे स्माईल करायचे। आता कशी करीत चांगल्या चेहऱ्याचं मातीने काढून फोटो काढायचा चाललाय। काय खरं की खोटं? बोला बोला, खरं की खोटं? अहो एका बाईचा नवरा हळूच कोपऱ्या जाऊन बोलीत होता,
तो बायकोने विचारलं, अहो इतका हळू कोणाशी बोलताय हो? तर नवरा म्हणे बहिणीशी बोलतोय. तर बायको म्हणे बहिणीशीच तर बोलताय तर मोठ्यांदा बोला की. तर नवरा म्हणे अगं तुझ्याच बहिणीशी बोलतोय. तर महत्वाचं काय मंडळी, या मोबाईलने केली जनता पागल. म्हणजे याचं असून अडचण नसून खोळंबा झालाय हो. सध्या खोळंबा झालाय. टॅक्सी पासून ते मॅक्सी पात्र समजा यावरूनच मागवतात लोक. मग सुरू होतं याच्यासाठी एक डाबा, त्याच्यासाठी 2 डाबा. परवा आमच्या शेजारी याकडं पाण्याचा गिजर आणला एकदम ॲडव्हान्स. आणि तो बायकोला म्हणे कसलं भारी आहे नाही हे चालू करायला, ह्याच्या जवळ जावी नाही लागत. तर बायको म्हणे याच्याकडं काय नसते बघित बसायचं काय. तर नवरा समजावू लागला, अगं हे मोबाईलवरनं कनेक्ट होतंय काम तुला दाखवतो. त्यानं लावीला फोन. तशी ती बाई म्हणे गरम पाण्यासाठी 1 डाबा, गार पाण्यासाठी 2 डाबा. तो म्हणे थंडी लय आहे तर आपण गरम पाण्यासाठी 1 डाबा. तशी ती बाई म्हणे शावरसाठी 1 डाबा, नळासाठी 2 डाबा. त्यांनी नळासाठी 2 दाबला. तशी ती बाई म्हणे अर्ध्या बादलीसाठी 1 डाबा, पूर्ण बादलीसाठी 2 डाबा. तिने पूर्ण बादलीसाठी 2 दाबला. तशी ती बाई म्हणे तुमची रिक्वेस्ट फॉरवर्ड केली आहे, कृपया थोडा वेळ थांबा. त्यांनी परत लावला फोन. तशी ती बाई म्हणे तुमची रिक्वेस्ट फॉरवर्ड केली आहे, कृपया थोडा वेळ थांबा. त्याने विचार केला पाणी असतो पण आपला इतका वेळ गेलाय तर पाणी ये पातर आपण अंगाला साबण लावून घेऊ. ते बसला अंगावर साबण फसून आणि पाणी नाही म्हणून यांनी लावला फोन. की आता बाया म्हणे आता लाईटच गेली, आता एबीसीबीला फोन लावा. पांडुरंग पांडुरंग तुका म्हणे मोबाईल पासून दूर राहावे, सेल्फी काढताना जरा जीवाला जपावे. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अरे माझ हॅलो, हा येतोय. तर चला मंडळी येतो, जशी कीर्तनाची सुपारी आहे ना, तर चला येतो पांडुरंग पांडुरंग. धन्यवाद.